नमस्कार, मी सुशील कुमार. पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्समधला महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर, याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न येतात. त्याच्या चर्चेपासून आपण सुरुवात करूयात. वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरमधला जो एक सगळ्यात इंटरेस्टिंग थिंकर आहे निकोलो मॅकियावेली, हा आपण घेऊयात. तसं मॅकियावेलीवरती आत्तापर्यंत म्हणजे 90च्या दशकापासून तर 2023पर्यंत एवढ्या वर्षांमध्ये आत्तापर्यंत 6 ते 7च प्रश्न UPSCने विचारलेले आहेत ऑप्शनलला. परंतु तरी देखील तो एक इंटरेस्टिंग थिंकर असल्या कारणास्तव आणि UPPSC आणि BPSCने या मुद्द्यावरती अनेक प्रश्न विचारलेले असल्यामुळे आपण अगोदर मॅकियावेलीपासून सुरुवात करूयात, म्हणजे जेणेकरून आपल्याला समजायला गोष्टी सोप्या जातील. ठीक आहे, विषय आपला पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन. त्याच्यामध्ये घटक आहे आपला वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर, म्हणजे पाश्चिमात्य राजकीय विचारवंत, आणि त्याच्यामधला उपघटक जो आपण पाहणार आहे तो म्हणजे मॅकियावेली. माझं नाव आहे सुशील कुमार राव आणि आपण थिंकर पाहायला आता सुरुवात करूया. ठीक आहे. थिंकरच्या बाबतीमध्ये, प्रत्येक थिंकरच्या बाबतीमध्ये आपल्याला 2-3 महत्त्वाच्या गोष्टी पाहिजेत. एक म्हणजे तो थिंकर ज्या कालखंडात जन्माला आला तो कालखंड पाहायचा आहे, कारण की प्रत्येक व्यक्ती हा आपल्या काळाचा अपत्य असतो आणि त्याचे विचार, त्याच्या कृती आणि त्याच्यावर असलेला प्रभाव हा मेजॉरिटी त्या काळाचा प्रभाव असतो. काही लोक आपल्या काळाच्या खूप पुढचा विचार करतात, तो भाग आलायदा, परंतु तरी देखील ज्या काळामध्ये ते वागत असतात किंवा राहत असतात त्या काळामधल्या बऱ्याचशा घडामोडींचा परिणाम हा त्यांच्या विचारप्रणालीवरती होत असतो. त्याच्यामुळे आपण प्रत्येक थिंकर पाहत असताना त्याचा जीवन कालखंड आपण पाहणार आहेत, की जेणेकरून तो त्या ज्या कालखंडात होता त्याच्यामुळे मग त्याचे पुढचे विचार हे कशा पद्धतीने घडले हे आपल्याला समजायला मदत होते. म्हणजे कुठलाही थिंकर या पद्धतीने काय विचार करत होता, किंवा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्याने समजा प्लेटोने सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही विचार मांडलेत, नंतरच्या टप्प्यामध्ये त्याचे विचार थोडे बदललेत. या पद्धतीने हे जे बदललेल्या विचारांना काय कारणीभूत गोष्टी होत्या, मग घडामोडी अशा काय घडल्यात. समजा मॅकियावेलीने एक काही वेळेला काही विचार मांडले, त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये अजून काही विचार मांडलेत, तर हे विचार मांडण्याच्या मागे त्याचं काय भूमिका होती, त्यासाठी आपल्याला कालखंड हा महत्त्वाचा ठरतो. ठीक आहे, तर तो कालखंड आपल्याला पाहायचा प्रत्येक थिंकरच्या बाबतीमध्ये. दुसरी गोष्ट आपल्याला पाहायची UPSCने विचारलेले PYQs. आधी आपण PYQs त्याच्यामध्ये कुठले विचारून झाले तर 6 PYQ टोटल विचारले गेलेले आहेत मॅकियावेलीवरती. त्याच्यातले 2 जे आहेत, म्हणजे आपण बेसिकली हे लेक्चरची सिरीज UPSC इन मराठी मीडियम, पण जास्त करून येणारी राज्यसेवा मुख्य परीक्षामध्ये ज्यांचा पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल आहे त्यांच्या मुख्य परीक्षेसाठी आपण हे जास्त करून पाहणार आहेत. तर मग त्यासाठी मग आपल्याला UPPSC आणि BPSCचे पण प्रश्न आपल्याला पाहावे लागतील, की कारण त्याच्यामध्ये मॅकियावेली हा जास्त प्रमाणात विचारला आहे. तर 2 प्रश्न जे ते इंटरेस्टिंग मॅकियावेलीच्या बाबतीमधले, एक म्हणजे राजा हा सिंहासारखा शूर आणि कोल्ह्यासारखा चतुर असावा लागतो. फॉक्स आणि लॉयन याचं कॉम्बिनेशन असलं पाहिजे, प्रिन्स, हा एक प्रश्न. दुसरा, मॅकियावेली जसा युरोपातला एक श्रूड विचारवंत होता, की ज्याचे असे अतिप्रॅक्टिकल विचार आपण म्हणूयात, तसंच भारतामध्ये त्याच्या खूप अगोदर कौटिल्य होऊन गेलेत, की ज्यांचे विचारसुद्धा राजाच्या बाबतीमध्ये आणि राज्याच्या बाबतीमध्ये अतिशय प्रॅक्टिकल विचार हे होते आणि बऱ्याच अंशी त्यांचे विचार हे जुळतात. काही मतभेद आहेत परंतु बऱ्याच अंशी त्यांचे विचार जुळतात. तर मग हा एक प्रश्न विचारला गेला UPSCने, की कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट बिटवीन कौटिल्य अँड मॅकियावेली. त्यामुळे हा दुसरा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तिसरं, मॅकियावेलीने धर्म आणि राज्य या 2 गोष्टींच्या बाबतीमध्ये डिटेलमध्ये अनालिसिस केलेलं आहे. आणि तिसरं त्याचं महत्त्वाचं अनालिसिस आहे व्यक्ती. म्हणजे आपल्याला मॅकियावेली ॲज अ थिंकर म्हणून 3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला आहेत. एक म्हणजे व्यक्ती, त्याचा स्वभाव. मग व्यक्तीच्या स्वभावावरनं त्याने राज्याची संकल्पना केली, की स्टेट कसं असावं, की स्टेटवरती व्यक्तीचा काय परिणाम पडतो, स्टेटने व्यक्तीला कंट्रोल करण्याकरता काय काय केलं पाहिजे. मग त्याच्या मुळाशी अगोदर व्यक्तीच्या स्वभावाचं अनालिसिस करून मग स्टेटला सांगितलं की तुम्ही काय काय केलं गेलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, व्यक्तीवरतीच पडणारा तिसरा एक महत्त्वाचा प्रभाव, की जो व्यक्तीवर पडतो आणि पर्यायाने स्टेटवर पण पडतो, तो म्हणजे धर्म. म्हणजे मॅकियावेलीने आपलं चिंतन हे 3 महत्त्वाच्या गोष्टींच्या बाबतीमध्ये केलेलं आहे. एक म्हणजे धर्माच्या बाबतीत, दुसरं म्हणजे राज्याच्या बाबतीत, तिसरं म्हणजे व्यक्तीच्या बाबतीत. आणि मग ह्या 3 गोष्टींवरती आपल्याला महत्त्वाच्या, त्याच्यापैकी धर्म आणि राज्य या परस्परांच्या संबंधावरती 2 प्रश्न विचारले गेले आहेत, की मॅकियावेलीने धर्माची संकल्पना ही कशा पद्धतीने मांडलेली आणि मॅकियावेलीची धर्मनिरपेक्षतेची संकल्पना, हा एक वेगळा प्रश्न विचारला आहे. तर 6 पैकी आपले 4-5 प्रश्न या ठिकाणी झाले. मग आपण ज्यावेळेला मॅकियावेली पुढे पाहणार आहोत त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की आपल्याला
हे जी काही 5-6 प्रश्न आपण पाहिलेत, या 5-6 प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्यातनं मिळत आहेत का, म्हणजे जेणेकरून पुढच्या परीक्षांमध्ये राज्यसेवेची जेव्हा पॉल सायन्सची पहिली मुख्य परीक्षा होईल त्यावेळेला मेजॉरिटी मेकेओलीवरती क्वेश्चन जे काही विचारले जातील त्यापैकी या 2-4 प्रश्नांपैकी एक प्रश्न विचारले जाण्याची शक्यताही अत्यंत दाट आहे. हां, त्यामुळे आपण ते देखील कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तो अगोदर आपण काय पाहणार, प्रत्येक थिंकरचा कालखंड, त्याच्यानंतर त्याच्यावर असलेले PYQs आणि त्याच्यानंतर मग त्याची विचार प्रणाली आपण डिटेलमध्ये पाहणार. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला त्याचा कालखंड आणि मग त्या कालखंडाचा त्याच्यावरती झालेला परिणाम आपण पाहूयात. आता मेकियावेलीच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्याचा जन्म हा 1469ला फ्लॉरेन्स इटलीमध्ये झालेला, म्हणजे इटलीच्या फ्लॉरेन्स या शहरामध्ये झालेला, आणि मृत्यू त्याचा 1527ला झाला. आता या 2 गोष्टींवरनं आपल्याला त्याची जी पुढची काही थिंकिंग आहे त्याच्याविषयी बऱ्याचशा प्रमाणामध्ये अंदाज येतो की त्याचा ज्या कालखंडात जन्म झालेला आहे आणि ज्या ठिकाणी जन्म झाला आहे माणूस आपला, त्याचा जन्म ज्या स्थळामध्ये आणि ज्या काळामध्ये होतो त्याचा तो मेजॉरिटी अपत्य हा असतो, त्याचे प्रभाव त्याच्या विचारांवरती होतात. कसे? 1453ला म्हणजे त्याचा जन्म झाला आहे 1469ला, त्याच्या अगोदर 1453ला कॉन्स्टँटिनोपल हे जिंकलं गेलेलं होतं ऑटोमन तुर्कांनी. कॉन्स्टँटिनोपलचा पडाव झाला होता, ऑटोमन तुर्कांनी ते जिंकलं. ऑटोमन तुर्कांमधला त्यांचा योद्धा होता, त्याने ते जिंकलं. आणि त्याच्यानंतर काय झालं की युरोपामधले जे काही इटलीमध्ये सिटी स्टेट्स होते, म्हणजे शहर राज्य होती, त्यावेळेला इटलीमध्ये इटली असं शहर नव्हतं, इटली असा देश नव्हता. आणि इवन नेशन स्टेट नावाची जी काही कन्सेप्ट आहे, ज्याला आपण राष्ट्रराज्य म्हणतो, की राष्ट्रराज्य नावाची जी काही संकल्पना आपण पाहतो की एक भाषा बोलणारे, एका पद्धतीचं कल्चर असणारे, एका पद्धतीच्या राजकीय यंत्रणेला मानणारे, वेदर ती रिपब्लिक असो किंवा मोनार्की असो किंवा डेमोक्रेसी असो, या पद्धतीच्या एका स्ट्रक्चरला मानणारे, आपल्या आपल्या बॉर्डर लाईनमधल्या आपल्या आपल्या लोकांविषयी प्रेम असणारं एक जॉग्राफिकल एंटिटी, की ज्याला एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट आहे आणि एक त्याची एका पॉलिटिकल आयडियोलॉजी अंतर्गत क्रिएट झालेलं एक व्यवस्था आहे, ज्याला आपण स्टेट म्हणतो. ह्या सगळ्याला मिळून म्हटलं गेलं नेशन स्टेट. मग त्याच्यामध्ये बरेचसे अँगल येतात. ती नेशन स्टेटची संकल्पना एक स्वतंत्र आयडियोलॉजीमध्ये आपण पॉलिटिकल आयडियोलॉजीत पाहणार आहे. पण नेशन स्टेट, ज्याला आपण मॉडर्न नेशन स्टेट्स म्हणतो, ती संकल्पना अजून उदयाला यायची होती. ती म्हणजे ह्या काळात ती उदयाला येत होती. तर सुरुवातीच्या काळामध्ये निर्माण झालेले पहिले 4 नेशन स्टेट युरोपात होते, ते म्हणजे स्पेन, पोर्तुगाल, ब्रिटन आणि फ्रान्स. आता एक्झॅक्टली युरोपामधला मध्ययुगाचा कालखंड संपून प्रबोधनाची पहाट झालेली होती, की ज्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाममधले क्रुसेड्स पण मोठ्या प्रमाणात चाललेले होते. त्याच क्रुसेड्सच्या अंतिम कॉन्स्टँटिनोपलचा देखील पडाव झाला. मग या पडावामुळे झालं काय की ईस्टर्न रोमन एम्पायरची कॉन्स्टँटिनोपल ही राजधानी होती, आणि ती पडल्यानंतर इटली हा देश नव्हता. इटलीमध्ये सिटी स्टेट्स होते, ज्याच्यामध्ये फ्लॉरेन्स होतं, ज्या ठिकाणी मेकियावेलीचा जन्म झाला. त्याच्यानंतर नेपल्स होतं, स्वतः रोम होतं, ज्या ठिकाणी पोप हा ख्रिश्चॅनिटीचा प्रमुख ज्या ठिकाणी राजा म्हणून राज्य करत होता. आणि बरेच सिटी स्टेट्स, याच्यामध्ये व्हेनिस होतं, मिलान होतं. असे अनेक जे काय होते इटलीमधली नगर राज्य होती. काय होती? नगर राज्य होती. म्हणजे देश नव्हता, सिटी स्टेट्स होते इटलीमध्ये. ज्या वेळेला मेकियावेली ज्या काळामध्ये जगला त्या काळाची आपण गोष्ट करतोय. म्हणजे त्याच्या जन्माच्या एक्झॅक्ट काही वर्ष अगोदर 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपल जिंकलं होतं. आणि कॉन्स्टँटिनोपल जिंकून, ईस्टर्न रोमन एम्पायर जिंकून, ऑटोमन तुर्कांनी, की ज्यांनी कॉन्स्टँटिनोपल जिंकलं, त्यांनी ह्या सिटी स्टेटला अलाउ केलं व्यापार करायला. परंतु नव्याने उदयाला येत असलेल्या ह्या काही 4 जे काही नेशन स्टेट होते, राष्ट्रराज्य, एक भाषा बोलणारे, एक जॉग्राफिकल एरिया असणारे, एका राज्याला मानणारे आणि त्याची प्रगतीची इच्छा ठेवणारे, आपल्या राजावर श्रद्धा ठेवणारे आणि त्या राजालाही पण आपल्या भागाविषयी प्रगतीची आस असलेले, असे जे काही 4 नेशन स्टेट होती, यांना भूमध्य समुद्रामधून, लाल समुद्रामधून कॉन्स्टँटिनोपल मार्गे आशिया म्हणजे पर्यायाने भारताशी व्यापार करण्याचा मार्ग हा यांच्यासाठी बंद होता.
आणि यांच्यासाठी तो सुरू होता सिटी स्टेटसाठी. आणि या लोकांनी सिटी स्टेट्सवाल्यांनी नेशन स्टेटवाल्यांना त्या व्यापारामध्ये वाटा द्यायचा नाकारलं. म्हणजे आपण जेव्हा इतिहासामध्ये असं वाचतो की कॉन्स्टँटिनोपलचा पडाव झाला आणि खुशकीचा मार्ग बंद झाला, खुशकीचा म्हणजे लँड रूट बंद झाला, तर तो बंद कोणासाठी झाला? या नव्या लोकांसाठी बंद झाला. आता या लोकांसाठी बंद झाल्यानंतर काय झालं की या लोकांनी मग नवीन सागरी मार्ग शोधायला सुरुवात केली, ज्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर सुरुवातीला स्पेन आणि पोर्तुगाल होतं. आणि या स्पेन आणि पोर्तुगालने वेगवेगळे देश शोधून अमेरिका खंडाचा शोध लागला, ब्राझील शोधलं कॅब्रालने, आफ्रिका खंडाचा बराचसा प्रदेश शोधला पोर्तुगालने, नंतर भारतापर्यंत वास्को द गामाला पाठवलं. अशा सगळ्या गोष्टी या 15व्या शतकापर्यंत झाल्यात. म्हणजे 1527 म्हणजे आपण पाहिलं की 1492 1498 कोलंबस, वास्को द गामा हे सगळे लोक तुम्हाला 14व्या शतकाच्या लास्टला तुम्हाला दिसतात. आणि 15व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत 1510 तर पोर्तुगीजांनी गोवा वगैरे जिंकलं. म्हणजे इतकी ती प्रगती झाली होती. म्हणजे 1501 पासून 1600 पर्यंत पोर्तुगीजांचं राज्य होतं भारताकडच्या बाजूने आणि अमेरिका खंडाच्या बाजूने स्पेनचं राज्य होतं. ही दोन राज्य अत्यंत मोठी झाली होती नेशन स्टेट. मग आता ही नेशन स्टेटची जी संकल्पना होती ती अत्यंत पॉवरफुल झालेली होती. ब्रिटन आणि फ्रान्स सुद्धा वेगवेगळ्या वसाहती मिळवत होती. आणि त्यावेळेला जे आधीचं मॉडेल होतं पॉलिटिकल सायन्स मधलं सिटी स्टेट्सचं, की ज्याच्यामध्ये अथेन्स, स्पार्टा यांच्यासाठी नंतर मग हे मिलान, रोम, नेपल्स, फ्लॉरेन्स या सगळ्या लोकांनी खूप रिचनेस पाहिलेला होता. मग एका अँगलने असं वाटायला लागलं की यांचं मॉडेल चांगलं आहे सिटी स्टेट्सचं. परंतु आता नेशन स्टेट जन्माला आल्यानंतर ते जास्त मोठ्या प्रमाणात प्रगती केल्यानंतर एक भाषा बोलत असणारे हे वेगवेगळे सिटी स्टेट की ज्याची एक यंत्रणा पॉलिटिकल नाहीये, या सगळ्या मंडळींच्या काळामध्ये असणारा मेकियावेली होता. त्याच्यामुळे मग त्याचं जे पूर्ण मांडणी आहे ती अशी अस्वस्थ करणारी मांडणी आहे की एक राज्य पाहिजे, एक देश पाहिजे, एक नेशन स्टेट पाहिजे, त्याला एक राजा पाहिजे. मग आता हे एवढे सगळी लोक आहेत ती एकमेकाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, वेगवेगळी राज्य वेगवेगळी सिटी स्टेट्स आहेत ते कोणाचं ऐकत नाही. मग हे एकत्र करण्याकरता काय पाहिजे? एक श्रूड राजा पाहिजे, ताकदवान पाहिजे. मग त्याने काय पट आणि हे लोक ऐकणारे नाहीये. मग ती न ऐकणाऱ्या लोकांना ऐकवण्याकरता सुद्धा त्याने कुठल्याही प्रकारच्या नियम आणि अटींना त्याला बांधील नको राहायला पाहिजे. त्याच्यामुळे तो सिंहाप्रमाणे शूर आणि कोल्ह्याप्रमाणे चतुर असला पाहिजे. कारण सिंहाला ट्रॅप ओळखता येत नाही, त्याच्या अंगात ताकद असते पण त्याला सापळे लावलेले ओळखता येत नाही. आणि कोल्ह्याला सापळे ओळखता येतात पण त्याच्या अंगात ताकद नसते. या दोन गोष्टींमुळे दोघं गोष्टी एकामध्ये पाहिजे. मग प्रिन्स कसा पाहिजे? सिंहाप्रमाणे शूर पाहिजे आणि कोल्ह्यांप्रमाणे चतुर पाहिजे. तर फॉक्स आणि लॉयनचं तो कॉम्बिनेशन पाहिजे. मग तुम्ही लक्षात घेतली मग त्याची सगळी मांडणी कशा संदर्भात आहे? याच्या संदर्भात. आणि मग तुम्हाला मेकियावेलीचा हा काळ लक्षात आला. आता आपण मेकियावेलीच्या जीवनामध्ये त्यांनी काय काय केलं ते पाहूया. त्याच्यामध्ये तो पॉलिटिकल फॅमिलीशी म्हणजे पॉलिटिकल पदांवर होता, काउन्सिल ऑफ टनचा सचिव होता, त्याच्यानंतर तो फ्रान्समध्ये बराच काळ राहिला होता. त्याच्यानंतर ज्या वेळेला पुन्हा एकदा हे नेशन स्टेट पॉवरफुल झाल्यानंतर फ्रान्सच्या मदतीने, स्पेनच्या मदतीने मेडिची नावाचं जे आधीचं घराणं होतं की जे फ्लॉरेन्स मधले मेडिची होते, म्हणजे जे पैसा पुरवायचे ज्याला आपण बँकर्स म्हणतो, तर सर्वात प्रसिद्ध घराणं होतं ज्यांचे स्वतःचे सिम्बॉल होते, स्वतःची आर्मी होती. त्यांनी अनेक पोपच्या निवडीमध्ये सहभाग घेतला होता. अनेक पोप स्वतःच्या हिशोबानुसार बदललेत, अनेक राज्यांचे प्रमुख बदललेत. एवढा पैसा असणारी ती फॅमिली होती. म्हणजे मेडिची हा शब्द उच्चारला का तुम्हाला काय आठवलं पाहिजे की प्रचंड मोठी बँकर फॅमिली. जसं ते मॉडर्न काळामध्ये रॉथशाइल्ड फॅमिली जी होती तसं ते जुन्या काळामधलं मध्ययुगामधलं मेडिची हे नाव होतं, ज्याच्यावरती नेटफ्लिक्सने एक 3 सीझनची प्रॉपर सिरीज पण काढली, डॉक्युमेंटरी म्हणतात त्याला, प्रॉपर टीव्ही सिरीज काढली मेडिची म्हणून. तर त्या मेडिची घराणं जे आधी सिटी स्टेट्समध्ये फक्त बँकर होतं, आता या नेशन स्टेटच्या मदतीने त्यांनी ताबा मिळवला आणि आपलं राज्य स्थापन केलं. आता आपलं राज्य स्थापन केलं म्हणजे मेडिची घराण्याचं राज्य आलं या ठिकाणी, या सिटी स्टेट्समध्ये, फ्लॉरेन्समध्ये. तर मग त्याच्यामुळे झालं काय की जो सुरुवातीच्या काळातला नेशन स्टेटचा समर्थक जो मेकियावेली होता त्याला नेशन स्टेटचा समर्थक असल्या कारणास्तव त्याला जावं लागलं आणि त्याला अज्ञातवासामध्ये जीवन आपल्या गावी जाऊन व्यतीत करावं लागलं. आणि मग त्या ठिकाणी त्याने उरलेले जे काही 10-15 वर्ष तो तिकडे राहिला त्याच्यामध्ये जे काही चिंतन केलं ते चिंतन म्हणजे त्याचं द प्रिन्स नावाचं पुस्तक आणि दुसरं डिस्कोर्सेस नावाचं पुस्तक. त्याच्यानंतर त्याने मग मांद्राझोल नावाचं एक नाटक पण लिहिलं. पण आपल्याला मुख्यत्वे 2 पुस्तकं महत्वाची, त्याचं द प्रिन्स आणि डिस्कोर्सेस, या 2 गोष्टींविषयी त्याने लिहिलं. मग त्याच्यामुळे त्याला 2 महत्वाच्या राज्यव्यवस्था ज्याला आपण पॉलिटिकल सिस्टीम आहे ते त्याच्या डोळ्यासमोर होत्यात. एक म्हणजे आपण ज्याला आपण म्हणतो राज्यशाही म्हणजे मोनार्की आणि दुसरं म्हणजे रिपब्लिक. या 2 प्रकारच्या डेमोक्रेसीचा विषय अजून तिथे तेवढा आलेला नव्हता, पुढे जाऊन आला. पण म्हणजे राजाला कंट्रोल केलं पाहिजे डेमोक्रेसीने वगैरे. अगोदर काय होता विषय तो म्हणजे हा होता की मोनार्की आणि
रिपब्लिक या दोघांच्या बाबतीमध्ये त्याने डिटेलमध्ये विचार केलाय. तर द प्रिन्समध्ये त्याने मोनार्कीच्या बाबतीमध्ये विचार केलाय की राजेशाही कशा पद्धतीने असली पाहिजे, आणि डिस्कोर्सेसमध्ये त्याने गणराज्य म्हणजे रिपब्लिक्सच्या बाबतीमध्ये विचार केलेला आहे. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही लक्षात घेतलं ती सिटी स्टेट्स ही काइंड ऑफ रिपब्लिकच्या टोनवरती होती, आणि ही जी काही नेशन स्टेट निर्माण झाली ही मोनार्कीच्या याच्यामध्ये होती. मग दोघही व्यवस्था त्याच्या डोळ्यासमोर होत्या, आणि त्या संदर्भात त्याने आपली मांडणी ही केलेली आहे. तुम्हाला ह्याच्यावरनं हे लक्षात येईल की हे वेगवेगळे राज्यांना एकत्र करून एक इटली जन्माला यावा अशी त्याची इच्छा होती, आणि ते जन्माला येण्याकरता जे वाटेल ते उपाय उचलणारा राजा असला पाहिजे या पद्धतीने, आणि ते उचलण्याकरता मग त्याने राजाला मार्गदर्शन म्हणून व्यक्तीच्या स्वभावाचं अनालिसिस केलेलं आहे की राजाने स्वतःहून काय केलं गेलं पाहिजे. मग समजा आता मॅकियावेलीचं कंपॅरिझन हे भारतात कौटिल्य यांच्याशी होतं. आता कौटिल्यांना भारतातला मॅकियावेली म्हणतात, मॅकियावेलीला युरोपातला कौटिल्य म्हणतात. कौटिल्य खूप जुने होते, परंतु त्यांचा परिचय जगाला हा एक ज्याला आपण 20व्या शतकाचा सुरुवात म्हणजे 1905-10च्या सुमारास प्रॉपर परिचय झाला. श्यामशास्त्रींनी साऊथ इंडियामध्ये ते शोधून काढलं. त्यावेळेला कौटिल्यांनी लिहिलेलं अर्थशास्त्र हे वाचलं गेलं, जगापुढे आलं 1905-10च्या सुमारास. म्हणजे त्याच्या अगोदर ते खूप अगोदर माहित असेल, परंतु आपल्याला त्याची आयडिया आणि ते रेफरन्स पहिला हा सापडतो, आपल्याला त्याची जुनी पांडुलिपी वाचली गेली. परंतु मॅकियावेलीचं लिखाण हे अवेलेबल 15व्या-16व्या शतकापासून ते अवेलेबल असल्या कारणास्तव मॅकियावेलीच जगाच्या दृष्टिकोनातनं हा पॉलिटिकल थिंकर म्हणून प्रॉपर हा होता. मग आपल्याला कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट बिटवीन कौटिल्य आणि मॅकियावेली हा प्रश्न विचारला गेला की त्यांची तुलना करा आणि त्यांच्यामधला सांगा की साम्यतेचे मुद्दे आणि भिन्नतेचे मुद्दे. तर ते पुढे आपण बघूयात. कौटिल्य पण हेच सांगतो की राजाने काय करावं. कौटिल्य म्हणतो राजाने तह करावा, राजाने तह मोडावा, राजाने वचनं द्यावीत, राजाने वचनं मोडावीत, राजाने मारेकरी घालावेत, राजाने विषप्रयोग करावा, राजाने वेळ पडल्यावरती पड खावी, वेळ पडल्यावरती उचल करावी, वेळ पडल्यावरती पळून जावं, वेळ पडल्यावरती तह करावा, काय पटेल ते करावं. असं करणाऱ्या राजाला प्रजेच्या आणि परंतु आपल्या प्रजेच्या कल्याणाची जबाबदारी त्या राजावरती टाकली. त्याला कुठलाच नियम बांधील नाहीये, त्याला कुठलंही इथिक्स कुठलीही मॉरॅलिटी नाहीये. त्याच्याकरता एकच महत्वाची गोष्ट आहे, त्याच्या स्वतःच्या प्रजेचं कल्याण. असं करणाऱ्या राजाला प्रजेच्या पुण्याचा 1/10 मिळतो आणि तो स्वर्गात जातो, न करणाऱ्या राजाला प्रजेच्या पापाचा 1/10 मिळतो आणि तो नरकात जातो. असं कौटिल्याने अर्थशास्त्रामध्ये मांडणी केली. त्याने सांगितलं की राजा कसा असावा. राजाला बोकडाची उपमा दिली त्याने. बोकडाने जिवंतपणी नाचावं, कुदावं, दूध द्यावं, मांस द्यावं, आपलं लोकर द्यावं, कातडी द्यावी, हे सगळं द्यावं, मेल्यानंतर मांस द्यावं. राजाचं काम तसंच आहे की त्याने जिवंतपणे करमणूक करावी, सर्व संरक्षण करावं, सगळ्या गोष्टी कराव्या. तर ते बोकडासारखं काम. तो राजदंड हा लंपट माणसाच्या हातात पेलतच नाही असं कौटिल्य म्हणतात की तो एवढा ताकदीचा आहे की तो त्याच्यासाठी अत्यंत सावध आणि अत्यंत संयमी राजा असावा लागतो. अशाच पद्धतीची मांडणी बऱ्याच अंशी मॅकियावेलीने पण केली की राजा कसा असावा की त्याला कुठल्याही नियमांचं बंधन नसावं. पण मग आता अशा वेळेला की राजाच्या मनामध्ये इथिक्स किंवा कॉन्शियस जागा होऊ शकतो की आपण प्रजेच्या विरोधामध्ये किंवा होणाऱ्या बंडांच्या विरोधामध्ये दयेची मायेची भूमिका घ्यायची का नाही घ्यायची का काय करायचं. तर त्यासाठी मग अगोदर यांनी मांडणी केली आहे मॅकियावेलीने, तो म्हणजे व्यक्तीच्या स्वभावाची की व्यक्तीचा स्वभाव कसा असतो. मग त्यामध्ये त्यांनी लिहिलं की व्यक्ती कसे कसे असतात. 2 प्रकारचे एक्झाम्पल आपल्याला म्हणजे जरी त्यांनी तसं लिहिलेलं असलं ते वाचताना आपल्याला वाटतं की हे बरोबर आहे. बऱ्याच लोकांना वाटू शकतं आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये की यांनी सांगितलेला कारभार बरोबर आहे की व्यक्ती असेच असतात, बोगस असतात वगैरे वगैरे टाईपमध्ये. ते पुढे आपण त्याची मांडणी बघूया. परंतु एक व्यक्ती आपल्या एकाच जीवनामध्ये पराकोटीचा स्वार्थी आणि पराकोटीचा परोपकारी हे दोघं गोष्टी असू शकतात. एकाच वेळेला तो एखाद्याकरता जीव पण देऊ शकतो आणि आपल्या स्वार्थाकरता कोणाचा जीव देखील घेऊ शकतो. हे एकाच व्यक्तीच्या जीवनामध्ये असे बरेचसे त्याचे छटाया असतात, ब्लॅक अँड व्हाईट नसतात, बऱ्याच त्याच्यामध्ये शेड्स या असतात. हे जनरल स्टेटमेंट आहे, परंतु यांनी त्याचं एकांगी विश्लेषण केलेलं दिसतं. आणि एकांगी आहे याचाच पुरावा असतो की आपल्याकडे वेगवेगळे थिंकर आहेत, प्रत्येकाचं म्हणणं वेगवेगळं आहे, प्रत्येकाची माणसाविषयीची व्याख्या, प्रत्येकाची राज्य कसं चालावं याच्याविषयीचं विश्लेषण हे आपल्याला वेगवेगळं दिसतं. ठीक आहे. तर हे झालं आपलं टोटल इंट्रोडक्शन मधले की ते पुढचे विचार हे आपले आपले मॅकियावेलीने मांडलेले हे कुठल्या संदर्भात आहे तुम्हाला याच्यावरनं लक्षात येत असेल की तो ज्या काळात जन्माला आला होता त्या काळाच्या हिशोबानुसार त्यांनी पुढे मांडले की त्याची इच्छा होती की इटली हे एक देश बनला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी मग राजाने काय करावं ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे इटलीचं युनिफिकेशन हे खूप नंतर झालं, परंतु त्याच्या मुळाशी मग मॅकियावेलीच्या टीचिंग्स या होत्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की नंतरच्या काळामध्ये जे ज्या प्रकारचे हुकुमशाही राजे झालेत
की ज्यांना ज्यांना आपलं ऑटोक्रॅटिक सत्ता ही सगळेच आधुनिक काळापर्यंतच्या लोकांना हुकुमशहांना मेकेवेली हा आवडतो. याच्या मागचं कारणच आहे कारण त्याने राजावर कुठल्याही प्रकारची बंधनं टाकलेली नाही आहेत. राजाने जे केलं ते त्याने इथिकली करेक्ट मानलेलं आहे, त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन टाकले. त्याच्यामुळे मग मेकेवेली हा हुकुमशहांचा तसा फेवरेट विचारवंत आहे की त्याने मांडणी करून ठेवली की राजाने कसं वागलं पाहिजे. परंतु ते राजाने जे दिलेली कल्याणकारी राज्याची जी काही संकल्पना आहे राबवायची यांनी सांगितलेली त्याच्याकडे ते सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतात. असो, आपण पाहूया त्याचा जन्म झाला होता 1469 फ्लॉरेन्स इटलीला. त्याच्यानंतर त्याचा मृत्यू झाला 1527 मध्ये. पार्श्वभूमी तो फ्लॉरेन्स म्हणजे इटलीमधलं एक महत्वाचं सिटी स्टेट होतं म्हणजे नगर राज्य होतं. त्याच्यातल्या एका प्रतिष्ठित टस्कन वंशातल्या वंश म्हणजे जे टस्कन नावाची फॅमिली होती, वेगवेगळे वंश असायचे आडनावांचे, त्याच्यातल्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला होता त्याचा राजकीय घडामोडी म्हणजे विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्याच्या ऐवजी प्रत्यक्ष घेण्याकडे त्याचा जास्त कल होता की प्रत्यक्ष जीवनातलं ज्ञान. या मुद्द्यावरती तो बाहेर नोकरीला पण होता पॉलिटिकल ऑफिसला आणि तो वेगवेगळ्या देशांमध्ये त्याच्या भेटीगाठी पण झाल्या. फॉरेन रिलेशनच्या बाबतीमध्ये त्याने बरंचसं काम पण केलं. आणि मग तो पण एक प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे की मेकेवेलीने अनुभवजन्य ज्ञान जे वैचारिक ज्ञानापेक्षा वैचारिक पांडित्यापेक्षा जे काही त्याचं एक्सपिरियन्सवालं जे काही नॉलेज अनुभवजन्य ज्ञान त्याला राजकीय जीवनामध्ये आणण्याचं श्रेय मेकेवेलीला दिलं जातं. म्हणून त्याला आधुनिक राज्यशास्त्राचे जनक असं पण म्हणतात की पुढे जाऊन त्याला प्रॅक्टिकल राज्यशास्त्राच्या बाबतीमधला पुढार करता त्याला म्हणतात. तर त्यांनी त्याच्या अनुभवजन्य ज्ञानाला पहिल्यांदा आणलं की जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे म्हणजे तुम्हाला काय असायला पाहिजे यापेक्षा माणूस कसा आहे याच्यावर त्यांनी भर दिला आणि त्याचं अनालिसिस केलं आणि त्याला आलेल्या अनुभवांवर आधारित केलं. आणि त्याच्यावरती एक प्रश्न आलेला जो आपण खाली बघू. हे सगळे 5-6 प्रश्न आपण पुन्हा एकदा बघू. आधी आपण मेकेवेली संपल्यानंतर आपल्याला लास्टला लक्षात येईल की आपलं वरती झालं का नाही आपलं समाधान की ज्या पद्धतीने आपला डाटा आपण कव्हर केलेला आहे का नाही. वयाच्या 29व्या वर्षापासून फ्लॉरेन्स गणराज्याच्या राजकारणात भाग घेणं सुरू केलं. हे सगळी रिपब्लिक्स होती कारण यांच्यामध्ये जरी त्यांचं नाव सिटी स्टेट्स नगर राज्य असले तरी राजे नव्हते. त्यांच्यामध्ये गणराज्य होती, लोक निवडले जायचे आणि त्या जे काही काउन्सिल्स असायच्या त्याचा कारभार करायचा आणि मग त्या काउन्सिलमध्ये लोक आपल्या पद्धतीने जात होते. रोमन एम्पायरचा आदर्श त्यांच्या डोळ्यापुढे होता की रोमन एम्पायरमध्ये जे काही रिपब्लिक्स होतं त्याच्या आधारावरती ही सिटी स्टेट्स पुढे आलेली होती. लवकरच तो तिथल्या शासन मंडळातल्या 2nd पोझिशनपर्यंत तो पोहोचला. साहजिक गव्हर्नमेंट बदलल्यानंतर मग त्याला अज्ञातवासामध्ये जावं लागलं. काउन्सिलमध्ये तो पोहोचला होता. ते जे काउन्सिल होतं त्या काउन्सिलकडे कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या होत्या. अंतर्गत कारभार तर होता, इंटरनल कारभार जो होता त्यांच्याकडे डिफेन्स होतं, परराज्य संबंध होतं, फॉरेन रिलेशन्स होते आणि मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशन होतं. तर याच्या अंतर्गत तो काउन्सिल ऑफ टनचा सेक्रेटरी होता आणि काउन्सिल ऑफ टनचा सेक्रेटरी या नात्याने त्याच्याकडे फॉरेन रिलेशनची जबाबदारी होती. परकीय राज्यांची संबंध ठेवण्याची जबाबदारी मेकेवेली होती. साहजिकच त्याचा हे पण गोष्ट लक्षात घ्या की त्याच्याकडे ती जबाबदारी असल्यामुळे त्याचा वेगवेगळ्या देशांशी संबंध आला. त्याला पाहता आलं की नेशन स्टेट काम कसे करतायत. राष्ट्रराज्य राजा प्रमुख असणारे मोठ्या एरियावाला जे काही देश आहे तो कसा काम करतोय आणि आपल्या सिटी स्टेट्समध्ये काय कमतरता आहेत आणि नेशन स्टेटमध्ये काय कमतरता आहेत किंवा त्यांचे काय फायदे आहेत या गोष्टी त्याला पाहता आल्या. म्हणून तो त्या मोनार्कीचा समर्थक बनला की राजा पाहिजे आणि नेशन स्टेट पाहिजे, सिटी स्टेट नको, ज्याच्यात तो राहत होता. त्याच्यामागे मुख्य कारणीभूत काय आहे की तो काउन्सिल ऑफ टनचा सचिव असल्या कारणास्तव त्याला वेगवेगळ्या देशांमध्ये फिरता आलं. बेसिकली फ्रान्समध्ये बराच काळ तो होता. त्या काळी इटली अनेक राज्यात विभक्त होतं. त्याच्यामध्ये काही काय होतं, गणराज्य होते, काही राजेशाळा होत्या. म्हणजे ते जे आपण सिटी स्टेट पाहिले त्यांच्यामध्ये काही ठिकाणी काय होतं हे होते रिपब्लिक्स होते आणि काही ठिकाणी काय होतं छोटे छोटे राज्य होते. परंतु मग त्याच्यामुळे रिपब्लिक पण आपल्या कारभार सोडायला तयार नाही, काउन्सिल्स आणि हे पण सोडायला तयार नव्हते, राजे पण आपला कारभार. त्यामुळे मध्ये एक इटली राज्य बनायला तयार नव्हतं. मग पुढे पण तुम्ही जेव्हा इटालियन युनिफिकेशन जर तुम्ही वाचलं तर त्यामध्ये पिडमॉन्ट, सेवाय असे वेगवेगळ्या प्रकारचे राज्य होते. रोमचा वेगळा कारभार होता. पापाल स्टेट्स नावाचे पोपच्या प्रभावाकडे असणारे जे काही राज्य होती ती एक वेगळी राज्य होती.
ती पण सार्डिनियाचं राज्य वेगळं होतं. असे वेगवेगळी राज्य होती. या प्रत्येकाला आपापल्या याच्यामध्ये लोंबार्डीचं वेगळं राज्य होतं, व्हेनेशियाचं वेगळं राज्य होतं. मग ही सगळी राज्याला एकेकाला आपल्याकडे घेण्याकरता इटलीच्या युनिफिकेशनसाठी मॅझिनीला पण जन्म घ्यावा लागला, गॅरिबॉल्डीला पण जन्म घ्यावा लागला, काउंट काऊर पण असावा लागला. 3-3, 4-4 महत्वाचे मोठे लीडर झाले, तेव्हा कुठं ते युनिफिकेशन शक्य झालं, कारण त्याला अनंत अडचणी होत्या. तर त्याच्या मागं तुम्ही हे बॅकग्राऊंड ते लक्षात घ्या की काही गणराज्य होती, काही राजेशाह्या होत्या. या सर्वांशी प्रत्यक्ष संबंध आल्यामुळे त्याला सत्ता जवळून पाहता आली, कारण त्याच्याकडे काय होतं, परराष्ट्राशी संबंध, परराज्यांशी संबंध ठेवण्याची जबाबदारी होती. म्हणजे सगळीकडे तो फ्लॉरेन्सच्या ॲज अ प्रतिनिधी या नात्याने सगळ्यांशी तो संबंध ठेवत होता. मग त्याला फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया सगळ्यांशी दळणवळण करणे, म्हणजे जाणे येणे आणि त्यांचे फॉरेन रिलेशन, म्हणजे त्यांची काही जी काही राज्यव्यवस्था आहे ती पाहण्याची त्याला संधी प्राप्त झाली. म्हणजे फर्स्ट हँड अकाउंट्स त्याला त्याच्या लिखाणामधनं उमटले. ठीक आहे, मग त्याला त्या सगळ्या गोष्टी कळाल्या. ज्या काळामध्ये फ्रान्स आणि स्पेन ही राष्ट्र संघटित आणि शक्ती संपन्न होण्याच्या काळात इटलीतील छोटी छोटी राज्य मात्र आपापसातल्या संघर्षामुळे जर्जर बनली होती आणि त्याच्यामुळे विदेशी संकटांचा मुकाबला करणं त्यांना शक्य झालं नाही. याचा तो साक्षीदार होता. की मी तुम्हाला ते सांगितलं की ज्या वेळेला 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपल जिंकलं, त्याच सुमारास इकडे नेशन स्टेट जन्माला आली होती. अगोदर एक मोठा प्रदेश रोमन एम्पायरच्या अंतर्गत ब्रिटानिया, जर्मेनिया असे मोठमोठे प्रदेश होते, गॉल सारखे एरिया होते, की मग ते एकत्रित येऊन हळूहळू ती प्रोसेस झाली. तो आपला डिस्कशनचा विषय नाही. फक्त ते एकत्र येऊन एक भाषा बोलणारी युरोपातली फ्रेंच बोलणारं फ्रान्स तयार झालं, इंग्लिश बोलणारं ब्रिटन तयार झालं, स्पॅनिश बोलणारं स्पेन तयार झालं, पोर्तुगीज बोलणारं पोर्तुगाल तयार झालं, की ज्यांना एक राजा तयार झाला आणि त्या जनतेला आपापल्या राजाविषयी, आपापल्या राज्याविषयी, आपापल्या जॉग्राफिकल एरियाविषयी, आपल्या जॉग्राफिकल एरियामध्ये राहणाऱ्या लोकांविषयी विशेष भावना निर्माण झाली. आणि मग त्यातनं मग त्या भागाची प्रगती करणे आणि बाकीच्यांच्या तुलनेमध्ये आपण कसं पुढे जाऊ, हा जो नेशन स्टेटवाला जो कारभार आहे, की आपल्याकडे साधा आपण घेतो की आपण आणि पाकिस्तान असलो, आपण आणि चायना असलो, तर साहजिक आपल्याला कुठलं ते, जेव्हा आपण म्हणतो की आपण भारतीय आहे, तर आपल्या डोक्यामध्ये कुठला तरी जॉग्राफिकल एरिया असतो, त्या जॉग्राफिकल एरियामध्ये राहणारे लोक असतात, त्याची एक व्यवस्था असते, राजकीय व्यवस्था असते. त्या राजकीय व्यवस्थेविषयी, त्याच्यात राहणाऱ्या लोकांविषयी, त्या जॉग्राफीविषयी, या प्रत्येक गोष्टीविषयी आपल्याला काय असतं, प्रेम असतं. आणि या भागाचा विकास झाला पाहिजे दुसऱ्याच्या तुलनेमध्ये, ही जी भावना, ही नेशन स्टेटवाली फिलॉसॉफिकल भावना आहे लोकांच्या मनामध्ये असणारी. तर ते सुरुवातीला क्रिएट झालं ब्रिटन, फ्रान्स, पोर्तुगाल आणि स्पेन या 4 लोकांच्या बाबतीत. त्यातली 2 पॉवरफुल झाली सुरुवातीला, ती म्हणजे लँडवरचं स्पेन आणि त्याच्या बाजूचं इटलीच्या बाजूला फ्रान्स, हे 2 लोक तयार झाले. आणि मग फ्रेंचांनी काय केलं, मग त्यांना ही छोटी छोटी जी काही सिटी स्टेट्स होती, ही ज्यांना अलाउ करत नव्हती कॉन्स्टँटिनोपलकडनं, मग साहजिक त्यांच्यावरती अटॅक करण्याचा त्यांचा कारभार झाला. मग फ्रेंचांनी मिलान जिंकलं, स्पेनने नेपल्स जिंकलं. आणि मग जिथला मेकेवाली होता त्या फ्लॉरेन्सला सुद्धा आपलं स्वतःचं गणराज्य टिकवणं काही शक्य झालं नाही, रिपब्लिक. मग त्या ठिकाणी रिपब्लिक जाऊन, फ्लॉरेन्स आधी रिपब्लिक होता, त्याच्यामुळे मेकेवाली त्या ठिकाणी काउन्सिलचा सदस्य होता, काउन्सिल होते, कारण की तिथे रिपब्लिक होतं फ्लॉरेन्सला. मग ते रिपब्लिक पण गेलं. आणि मग रिपब्लिक गेल्यानंतर मग जुनं जे मेडिची घराण्याचं राज्य होतं, म्हणजे मेडिची घराण्याचं अगोदर प्रभाव होता ॲज अ बँकर म्हणून, मग आता त्यांच्या घराण्याचं राज्य आलं. कोणाच्या मदतीने? स्पेनच्या मदतीने मेडिची व्यापारी घराणं पुन्हा आलं. आता हे मेडिची तुम्हाला युरोपामध्ये ते बँकर्स म्हणून किंवा व्यापारी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा स्वतःचा सिम्बॉल होता, आपण ते डिस्कस केलं. त्यांची स्वतःची आर्मी होती, बऱ्याच गोष्टी होत्या, पॉवरफुल लोक होते ते. युरोपातलं ज्या वेळेला युरोपामध्ये पहिल्यांदा ज्याला आपण म्हणतो वाणिज्यवाद जन्माला आला, की ज्याच्यामध्ये व्यापारवाद जन्माला आला, व्यापार वाणिज्य करायला, त्यावेळेला सुरुवातीला पैसे कर्जाऊ देणारी जी काही मोठी फॅमिली जन्माला आली, सर्वात मोठे सावकार ते म्हणजे मेडिची होते. तर ते मेडिची व्यापारी घराणं मदतीला आलं. मेकेवाली हा आधीच्या फ्रान्स दार्जिनी जी काही सरकार होती तिचं समर्थक असल्या कारणास्तव काय झालं की त्याचं सचिवपद गेलं. तो आधीच्या याचा समर्थक होता, काय म्हणतो आपण त्याला, काउन्सिलचा, की जी फ्रेंचांच्या समर्थनामध्ये होती. आता स्पेनने मेडिचींना बसवल्यामुळे फ्रेंच आणि स्पेनांचं दुश्मनी असल्या कारणास्तव परस्परांची, मग हा दुसऱ्या पार्टीवाला कार्यकर्ता तो गेला आणि मग त्याला जेलमध्ये ठेवलं, बंदिवासामध्ये. त्याला त्याच्यावरती कट करण्याचा पण संशय घेतला होता की मेडिची घराण्याविरुद्ध, कारण त्याचा आता सेकंड पोझिशन होती काउन्सिलमध्ये. याचा अर्थ साहजिक तो वरच्या लेवलला होता, म्हणजे त्याच्यावरती डाऊट आला की तू ती स्थापन झालेली मेडिचीची सत्ता घालवण्याकरता प्रयत्न करतोय. मग आता याच्या विरुद्ध मेडिचीच्या कटाचा संशय आल्यामुळे, म्हणजे मेडिचीच्या विरोधातली त्यांची सत्ता पालटवण्याकरता जो काही कट झाला, संशय आल्यामुळे त्याला पकडून सरकारने त्याला छळलं. मग नंतर मग तो निर्दोष सापडल्यामुळे त्याला मुक्त केलं.
आणि मग त्याला काय अट लावली की सार्वजनिक जीवनात निवृत्त होऊन आपल्या शेतामध्ये शांत बसावं, आणि मग पुढची मरेपर्यंत तो 15 वर्ष आपल्या गावाकडे जाऊन शेतावरती तो राहिला. हे जीवन त्याचं आतापर्यंतचं ऍक्टिव्ह जीवन होतं. लिखाण जे काही केलेलं आहे ते ह्या काळात केलेलं आहे त्याने, की हे त्याच्या जीवनाचे जे काही अनुभव होते सगळीकडचे, मग काय असायला पाहिजे, काय झालं, काय पाहिलं, आणि त्याच्यानंतर पुढचा मार्ग काय असला पाहिजे, या संदर्भातलं त्यांनी जे काही लिखाण केलं ते ह्या शेवटच्या 15 वर्षात केलं. त्याच्यातला महत्वाचा ग्रंथ प्रिन्स हा त्याने लॉरेन्सो दी मेडिसेटला अर्पण केलेला आहे. फ्लॉरेन्सचा इतिहास लिहायचं पण काम त्याला मिळालं होतं, ते पण त्याने केलं. पण आपल्याला कामाचं काय, द प्रिन्स किंवा ज्याला आपण प्रिन्स म्हणून ओळखतोय त्याचं पुस्तक, आणि दुसरं डिस्कोर्सेस नावाचं दुसरं पुस्तक. तर हे त्याचे आर्ट ऑफ वॉर आणि मांद्राजोल असे 2 पुस्तकं पण लिहिली. मांद्राजोल नावाचं नाटक पण लिहिलं. पण आपल्या कामाचे प्रिन्स आणि डिस्कोर्सेस हे 2च पुस्तकं त्याच्या मांडणीमधले. ठीक आहे. मेकियावेलीच्या ग्रंथांमध्ये 2, द प्रिन्स आणि डिस्कोर्सेस. द डिस्कोर्सेस, द आर्ट ऑफ वॉर पण लिहिलंय त्याने, ते सुंजूचं आर्ट ऑफ वॉर वेगळं, हे वेगळं. हिस्ट्री ऑफ फ्लॉरेन्स लिहिलं, त्याचं काम त्याला दिलं होतं फ्लॉरेन्सचा इतिहास लिहायचा, आणि मांद्राजोल नावाचं नाटक लिहिलं. आपल्या काही गरजेचं नाही. आता त्याचा जो काही पॉलिटिकल विचार आहे तो काही असा एका ठिकाणी नाही आहे, तो सगळीकडे असा विखुरलेला आहे. तो एकत्रितपणे आपल्याला शोधून शोधून तो आणावा लागतो. एकाच ग्रंथामध्ये काही त्यांनी ते मांडणी केलेली नाही. कुठं थोडंसं लिहिलंय, कुठं थोडं लिहिलंय, कुठं व्यक्तीविषयी लिहिलेलं आहे, कुठं धर्माविषयी लिहिलेलं आहे, असं एकाच याच्यामध्ये सिस्टमॅटिक त्याने तशी मांडणी केलेली नाही, जसं प्लेटोने केलेली. मेकियावेलीशी काय म्हटलं आता की तो आदर्श चिंतन किंवा स्वप्नरंजन याच्यामध्ये रमणारा प्रतिभावंत नव्हता. युटोपिया नावाचा जो काही कार्यक्रम आहे त्याला काय घेणं देणं नव्हतं मेकियावेलीला. काय असलं पाहिजे याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. तो काय आहे याच्यावरती गृहीत धरून माणसाच्या स्वभावाचं हार्श विश्लेषण करून त्याच्यावरती तो बोलणारा होता. प्रत्यक्ष राजकीय जीवनातल्या धकाधकीचा निरीक्षक आणि चिंतक होता. म्हणजे तो पाहणारा आणि त्याच्यावरती विचार करणारा होता. त्याचे जे काही राजकीय विचार आहे ते त्याच्या स्वतःच्या प्रत्यक्ष संघर्ष आणि जिवंत अनुभवातनं साकारलेले होते. आपण हे प्रत्येक लाईन बाय लाईन का पाहतोय, कारण की आपल्याला मेन्सला लिहायचंय. म्हणजे मग आपल्याला याच्यातला कोणता शब्द आठवून जाईल याची गॅरंटी नाही. म्हणजे कसं त्या एका शब्दावरती आपल्या 2-4 लाईनी बसतात. म्हणून आपण लाईन बाय लाईन शांततेत बघूयात, म्हणजे जेणेकरून आपल्याला शेवटपर्यंत जेव्हा जाऊ तेव्हा भरपूर रिपिटेशन्स होतील, पण ते पक्के होतील. मग जेणेकरून एक प्रश्न आल्यानंतर तुम्हाला मग रिपिटेटिव्हली सांगता येईल. आतापर्यंत तुम्हाला मेकियावेलीचं बॅकग्राऊंड कळून गेलेलं आहे की मग पुढची मांडणी तो कशा पद्धतीने करणार. आपल्याला बॅकग्राऊंड कळलं, ग्रंथ संपदा कळली. PYQ आपल्या डोक्यामध्ये मी सुरुवातीला सांगितलं 4-5, त्याच्या आधारावरती मग आपण पुढे बघूयात की ते नीट होतंय का नाही. नैतिक भावनेला प्राधान्य देऊन केलेल्या बौद्धिक मीमांसा स्वरूपातल्या प्राचीन राज्यशास्त्राला किंवा धर्माला मांडणी करणारं मध्ययुगीन राज्यशास्त्र जे त्याच्यापेक्षा वेगळं आणि आधुनिक काळातील राजकीय वास्तवाशी अधिक जुळणारं नवीन राज्यशास्त्र निर्माण करण्याचं श्रेय मेकियावेलीला दिलं जातं. म्हणजे काय की जुन्या काळच्या लोकांनी काय केलं होतं की आयडिओलॉजिकली म्हटलं गेलं होतं की राज्य कसं असावं, राजा कसा असावा. तर प्लेटोचं काय म्हणणं होतं, फिलॉसॉफर किंग असावा. म्हणजे राजाने नैतिकतेने वागावं, त्याच्यावरती न्यायी तो असावा. त्याची जस्टिसची संकल्पना एक वेगळी, ती आपण प्लेटोमध्ये बघू की त्याची स्वतःची न्यायाची संकल्पना आहे. त्याच्यानंतर त्याचे अरिस्टॉटलची स्वतःची न्यायाची संकल्पना आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी अगोदर म्हणजे युटोपिया मांडलं होतं की असं असावं, आदर्श राज्य कसं असावं, प्लेटोचं आदर्श राज्य. मग आदर्श राज्य काय असावं याच्यापेक्षा यांनी काय केलं की वास्तवाशी जवळ जाणारं धर्म कसा असावा, धर्माने काय वागावं, याच्यापेक्षा धर्म तिथे काय वागतो आहे हे पाहण्याचं ऍक्च्युली पाहण्याची संधी कोणाला मिळाली, मेकियावेलीला मिळाली. कारण तो इटालियन सिटी स्टेट्समध्ये राहत होता, त्याच्या बाजूला रोम होतं, म्हणजे पोप तिथे होता. आणि मग ख्रिश्चॅनिटी काय वागते धर्माचा लोकांच्या जीवनावरती हेडक्वार्टरच्या जवळ होता तो ख्रिश्चॅनिटीच्या. म्हणजे याचा अर्थ धर्म काय परिणाम करतो लोकांच्या जीवनावर हे त्याला पाहायला मिळालं होतं. क्रुसेड्स नुकतेच झाले होते, तो इतिहास ताजा होता किंवा चालत होता तो इतिहास. आणि त्याच्यामुळे मग धर्माचा प्रभाव आणि व्यक्तींचा प्रभाव, व्यक्ती एकमेकांची कसे वागतात, कशा पद्धतीने पॉलिटिक्स खेळतात, ह्या सगळ्याच्या आधारित त्यांनी मांडणी केली. म्हणून तो जुन्या युटोपियन धर्म आणि राज्यशास्त्राच्या युटोपियन म्हणजे आदर्श संकल्पनेकडे जाण्याच्या ऐवजी आधुनिक राज्य कसं चालतं किंवा काय काय अडचणी येतात त्याला चालवायला, त्याच्याकडे जास्त जाणारं सुसंगत असं राज्यशास्त्राची मॉडर्न पॉलिटिकल सायन्सची निर्मिती करण्याचं श्रेय कोणाला दिलं जातं, मेकियावेलीला दिलं जातं. नवीन प्रकारचं राज्यशास्त्र होतं ते. तर तो पण एक त्याच्यामधला मुद्दा आहे की त्याला नवीन प्रकारच्या राज्यशास्त्राची निर्मिती करायचा श्रेय त्याला दिलं जातं.
त्याच्याविषयीचे जे काही क्रिटिक आहेत किंवा त्याच्याविषयीचे जे काही त्याच्याविषयी भाष्य करणार आहेत त्यांनी एक मस्त स्टेटमेंट केलं आहे की अन्य कोणाही राजकीय विचारवंतापेक्षा मॅकियावेलीच्या राजकीय विचारांवरती त्याच्या काळाचा फारच ठसा उमटलेला आहे. म्हणजे मॅकियावेलीने जे मांडलेले विचार आहे बाकीच्यांच्या वरती त्यांच्या विचारांवरती त्यांच्या काळाचा जास्त ठसा म्हणजे पडतोच. प्रत्येक विचारवंतावरती त्याच्या काळाचा ठसा पडतो, प्रभाव पडतो. मॅकियावेलीवरती जरा जास्त पडलाय बाकीच्यांपेक्षा, कारण त्याचे सगळे विचारच त्याच्या अनुभवात नसल्या कारणास्तव आपल्या काळाचा तो पूर्णपणे अपत्य असं आपल्याला म्हणता येईल. सर्वार्थाने तो त्याच्या काळाचा अपत्य होता असं डनिंगने म्हटलेलं आहे की पूर्णपणे तो त्याच्या काळाचा अपत्य होता. काहीच असा विचार त्याचा नाहीये की जो काळाने प्रभावित झालेला नाही. त्याच्या काळात ख्रिश्चनिटी होती, धर्माचे विचार त्याच्यावर प्रभावित आहे, राज्यावरचा धर्माचा प्रभाव त्याचा प्रभावित आहे. एकमेकांमध्ये वादावाद करणारे सिटी स्टेट होते, त्याच्यामुळे एक राज्याची निर्मिती ही त्याला त्याच्यावरनं दिसली. एक राज्य जिकडे तयार झालेले होते नेशन स्टेट, त्यांना काय लाभ होतोय तोही त्याला दिसला. मग हे सगळे प्रत्यक्ष अनुभवातनंच सगळं बोललाय तो, म्हणून तो पूर्णपणे त्याच्या काळाचा अपत्य आहे. असं नाही की मी थोडंसं नॉलेज, थोडंसं जीवनातला अनुभव, माझ्या काळातला बाकीचं माझं चिंतन असं करून मी काहीतरी पॉलिटिकल सायन्सचे एक थेअरी मांडेल, हा प्रकार नाही केला. तो पूर्णपणे काळाचं अपत्य. समजा आता कौटिल्याच्या बाबतीमध्ये आपण घेतलं तर कौटिल्याने राज्य कसं निर्माण करायच्या विषयी ग्रंथ लिहिल्यानंतर मौर्य साम्राज्य त्याच्यावर चाललं असं आपण मानतो. तसं त्याच्यात लिहिलेलं नाही अर्थशास्त्रामध्ये की मौर्य साम्राज्य याच्यावर चाललं, पण आता कौटिल्य आणि चंद्रगुप्ताने मिळून धनानंदाला काढून राज्याची निर्मिती केली, तर आपण असं कन्सिडर करतो की त्याच्या आधारावरती ते चालत असावं, कारण दुसरं आपल्याकडे सोर्सेस नाही त्याला टॅली करणारे. परंतु ते काही कौटिल्याच्या काळामध्ये राज्य असं निर्माण झालेलं होतं म्हणून मग कौटिल्याने तसं लिखाण केलं असं नाहीये. कौटिल्याने ते लिखाण केलंय, त्याच्यावर आधारित पुढच्या लोकांनी मग ते काय कारभार करायचा तो केला. म्हणजे कौटिल्याला तसं नाही. हा एक फरक आपल्याला दिसू शकतो की याने ते पाहिलं मग लिहिलेलं आहे. कौटिल्याने लिहिलं, मग त्याच्यावर आधारित नंतरच्या लोकांनी त्याचा अंमलबजावणी केली नाही केली हा पुढचा प्रश्न. कौटिल्याला हे नाही की खूप साऱ्या प्रमाणामध्ये अनागोंदी, त्यावेळेला पण बरेचसे राज्य होते, एका राज्याची निर्मिती गरजेची होती, परंतु ते एक राज्य ऑलरेडी नंदांनी क्रिएट करून झालेलं होतं. इकडे फक्त राजा बदलवला त्यांनी. धनानंदांनी ऑलरेडी सम्राट म्हणून पदवी घेऊन ते एकराट वगैरे पदवी घेतल्या गेल्या होत्या. असो, तो सार्वजनिक म्हणजे मॅकियावेली सार्वजनिक जीवनामध्ये जेव्हा क्रियाशील झाला म्हणजे ऍक्टिव्ह झाला, त्या सुमारास ही जी काही काउन्सिलरी मुवमेंट होती की ती संपुष्टात आली होती. काउन्सिलरी मुवमेंटचं काय होतं, ते काउन्सिल म्हणजे काय की राजा कोणी का असे ना, कोणत्याही पद्धतीचे शासन असो, त्याला नियंत्रण करणारी बॉडी पाहिजे. याला म्हणतात काउन्सिलरी मुवमेंट की परिषदीय मुवमेंट. म्हणजे कुठली तरी परिषद पाहिजे. जसं आपल्याकडे ऋग्वेदामध्ये सभा समिती आहे की राजाला नियंत्रण करणारं काहीतरी पाहिजे बॉडी, त्याने त्यांच्याकडनं सल्ला घेतला पाहिजे, त्याला कंट्रोल केलं पाहिजे. बिना मिटिंगांचा कार्यक्रम झाला नाही पाहिजे. आपल्याकडे जसं आणीबाणीवरती टीका करताना म्हणतात की बिना कॅबिनेटच्या निर्णयाने ती घेतली गेली. नंतर मग तो कॅबिनेट हा शब्द टाकला गेला कॉन्स्टिट्यूशनमध्ये की विदाउट रिटन रेकमेंडेशन ऑफ कॅबिनेट लावता येणार नाही वगैरे. मुद्दा काय आहे की परिषदांची चर्चा केलीच पाहिजे, इंडिव्हिज्युअल डिसिजन घेता कामाने, निरंकुश शासन व्यवस्था नको पाहिजे. या पद्धतीचा विचार मांडणारी काउन्सिलरी मुवमेंट जी आहे, परिषदीय चळवळ, ही संपुष्टात आली होती तिच्या काळापर्यंत. तो त्याच्या अगोदर होता तो कारभार. नंतर राजे हे निरंकुश व्हायला सुरुवात होऊन गेली होती. नेशन स्टेट जेवढे पण क्रिएट झाले ते सगळ्या राजेशाही होत्या, चारही. त्यांचा आपापल्या राजानं, इव्हन इंग्लंड तर अजून चाललंय ट्युडर घराणं, तेव्हाचं क्रिएट झालं, ते सलग कंटिन्युटी चाललेली. आणि त्या गोष्टीचा त्यांना त्याचा अभिमान पण वाटतो. इंग्लंड, फ्रान्स, स्पेन वगैरे देशातील सरंजामांची आणि त्यांनी निर्माण केलेल्या मंडळांची सत्ता काढून घेऊन राजेशाह्या स्थापन झालेल्या होत्या. त्या काळात त्या याच्यामधले जे काही फ्युडलिझम होता, ब्रिटन, फ्रान्स, स्पेन या एरियामधला जो काही, फ्रान्समध्ये तर मोठ्या प्रमाणात होता, स्पेनमध्ये पण होता. पूर्ण मध्ययुगामध्ये ज्याला फ्युडल सिस्टीम म्हणतात, म्हणजे फिफ असायचे. त्याला फिफचा अर्थ असतो की एक एरिया दिलेला असायचा एका सरदाराला, आणि मग तो एरिया तुम्हाला FIEF असा शब्द येतो. फिफ म्हणजे काय, आणि सर्फडम अशा दोन प्रकारच्या सिस्टीम होत्या. त्याच्यामध्ये मॅनॉर नावाची पण एक व्यवस्था होती. म्हणजे एक फ्युडल लॉर्ड जो असायचा त्याला फिफ दिलेली असायची, म्हणजे एक मोठा एरिया की ज्याच्यात गावाच्या गावं यायची, त्या गावांची शेती वगैरे, आणि मग तो त्याचा सरदार असायचा, सरंजामदार, तो राहायचा मॅनॉरमध्ये, म्हणजे एका मोठ्या किल्ल्यामध्ये राहायचा. आणि मग तो काय करणार, ह्या पूर्ण एरियाला, फिफला कंट्रोल करणार. आणि मग त्याच्या स्वतःची पण मालकीच्या भरपूर जमिनी असायच्या, ज्याच्यामध्ये ही लोक काय करायची, आपली सेवा देण्याकरता यायची. मग अशा 2-3 कन्सेप्टने
जे काही पूर्ण मध्ययुगाला व्यापलेलं होतं त्याला म्हणतात सामंतवाद. मध्ययुगामध्ये सामंतवाद होता, बराच काळ होता. आणि मग तो सामंतवाद जो आहे तो नष्ट होऊन कमी होऊन वेस्टर्न युरोपमध्ये, म्हणजे पश्चिमेकडच्या युरोपमध्ये, पूर्व युरोपामध्ये, अजूनही पूर्व युरोपातली राज्य ही पश्चिम युरोपापेक्षा गरीब असल्याचं कारण आहे की त्या ठिकाणी सामंतवादाच्या विरोधामधल्या शेतकऱ्यांचा जो उठाव होता तो अपयशी ठरला, म्हणून तिथे कायम सामंतवादीच प्रभाव राहिला, म्हणून ती गरीबच राहिली. वेस्टर्न युरोपामध्ये राजे जे होते त्यांचा जरी तो फ्युडल लॉर्ड हाताखाली होता तरी फ्युडल लॉर्ड हे स्वतःच सत्ताधीश होते. वेळ पडला तर राजाला मदत करायचे, मोठ्या मोठ्या गड्या घेऊन बांधून राहायचे. शिवाजी महाराजांनी बेस्ट लिहिलेलं आहे याच्यावरती की ते सर्व गड्या गोड्यात पाडून टाका, अशा टाईपचं पत्र लिहिलंय त्यांनी की हे सगळे जण गड्या बांधतात, सांगायला गेलं तर भांडायला उठतात, या पद्धतीने लिहिलेलं आहे की वाडे उडे बांधून राहतात. मग हे सगळे वाडे उडे बांधले पाहिजे, काय असेल ते पगार दिला जाईल. तुम्हाला वाडा नाही, त्या वाड्यावर तुम्ही लोक ठेवणार, मग ते वरून डायलॉग मारणार, जे की जावळीच्या चंद्रराव मोरेंनी शिवाजी महाराजांना मारला होता की तुम्ही कोण राजे, आम्ही राजे, आम्हाला परमेश्वराने राज्य दिलं ना, आमचं जावळीचे चंद्रराव मोरे, आम्ही आज सूर्य चंद्र तारा असेपर्यंत आमचं राज्य होतं, वगैरे वगैरे डायलॉग म्हणले. मुद्दा काय की मग तुम्हाला एरिया दिला का मग तुम्ही तिथं मोठा वाडा बांधणार, त्याला फोर्टिफाईड करणार, आणि त्याच्यानंतर मग राजाला म्हणणार तू कोण मी कोण, राजाची पॉवर कमी होणार. आणि राजांना पॉवर पाहिजे होती. आणि त्याच वेळेला मर्कॅन्टलिझम सुरू झालं होतं, म्हणजे वाणिज्यवाद. व्यापाऱ्यांना 10 ठिकाणी टॅक्स द्यायचे होते, एका राजाला टॅक्स द्यायची गरज होती. आणि मोठा पैसा टाकण्याकरता, नवीन नवीन एरियांचा शोध लावण्याकरता, नवीन व्यापाराकरता रिस्क घेण्याकरता सिंगल सत्ता असणं गरजेचं होतं. म्हणजे व्यापाऱ्यांना सिंगल सत्ता गरजेची होती. राजाला सामंतवादामधनं मुक्त होण्यासाठी पाहिजे होती मोठी आर्मी, की ज्याची गरज सामंतांकडच्या आर्मीची गरज नाही पाहिजे, म्हणून त्याला पाहिजे होता मोठ्या आर्मीसाठी पैसा होता व्यापाऱ्यांकडे. व्यापाऱ्यांना त्यांच्या पैशाच्या प्रोटेक्शनसाठी पाहिजे होती सिंगल सत्ता. दोघं लोक एकत्र आले आणि त्याच्यामध्ये जे आधी भरडले जात होते ते म्हणजे शेतकरी. त्यांनी केलेल्या उठावांना व्यापारी आणि राजे सगळ्या लोकांनी समर्थन दिलं. आणि मग पश्चिम युरोपातली, म्हणजे तुम्ही जर पाहिलं युरोपाचा जर कारभार पाहिला, समजा हा युरोप आहे, तर इकडच्या बाजूला तुम्हाला दिसेल हा इकडे ब्रिटन, इकडच्या बाजूला फ्रान्स, स्पेन, हा इकडे बाहेर पोर्तुगाल, हा इकडे इटली, हे जे काही सगळा कारभार पश्चिम युरोपातला, तर इकडे ते यशस्वी झालं. पूर्व युरोपामध्ये तुम्हाला लाटविया, इस्टोनिया, पूर्ण बाल्कन प्रदेश जो आहे तो दुसऱ्या महायुद्धापर्यंत पेटलेलाच होता. तो का, कारण की ते त्याचं बॅकग्राऊंड आहे की तिकडची चळवळ यशस्वी झाली नाही जशी इकडे झाली तशी. त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टीत मग आपल्याला फक्त आपण काय समजून घेतोय की त्याच्या अगोदर राजाला कंट्रोल करणाऱ्या ऑथॉरिटीज होत्या, त्या नष्ट होऊन निरंकुश राजेशाह्या स्थापन झाल्या. कधी, या काळापर्यंत. म्हणजे त्याने ऍक्टिव्ह होण्याच्या आधी हा कारभार होऊन गेला होता 15व्या शतकामध्ये. 14व्या शतकामधलं क्रुसेड्सच्या निमित्ताने दोघीकडचे लोक, म्हणजे ख्रिश्चॅनिटी मधले एका गावामधला कार्यकर्ता निघून तो डायरेक्ट सगळं गाव पूर्ण कॉन्टिनेंट ओलांडून जेरुसलेमला लढायला जात होता, कॉन्स्टँटिनोपलला लढायला जात होता. मग तो परत आपल्या गावात आल्यानंतर त्या गावामधल्या ख्रिश्चन पाद्र्याचं कायच ऐकणार आहे तो, की तू म्हणते की देवासा आणि बायबलाच सांगतो वगैरे वगैरे. तो म्हणतो मी अख्खा गाव फिरून आलोय, तुम्हाला काही सांगायची गरज नाहीये. मग ते त्यांच्या विचारांनी ते तज्ञ झाले. आणि दुसरी गोष्ट, 1453ला ईस्टर्न रोमन एम्पायर संपलं, तर कॉन्स्टँटिनोपल मधनं सगळेच्या सगळे ते रोमपासून लांब होते, म्हणून विचारांनी स्वतंत्र होते आणि ताकदवान होते विचारांनी, कारण ते कंट्रोल पासून लांब होते. रोम हे हेडक्वार्टर होतं, त्यामुळे तिथे कॉन्झर्वेटिव्हिझम जास्त होता. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, ते लोक जास्त रिजिड होते धर्माच्या बाबतीमध्ये. आणि त्यांच्यापासून लांब असणारं कॉन्स्टँटिनोपल जे होतं, ईस्टर्न रोमन एम्पायर, ते जरा मुक्त होतं विचारांनी. आणि कारण त्यांचा संबंध आशियाशी येत होता, आफ्रिकेशी येत होता, व्यापारामध्ये तज्ञ होते, त्यामुळे ते मोकळे होते. पण आता तिकडे इस्लामची स्थापना झाल्यामुळे, ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपलचा पराभव केल्यामुळे तिथले जे काही विचारवंत, तत्वज्ञ, व्यापारी, सगळेच्या सगळे लोक पळून कुठे आले, त्यांना वाटले ख्रिश्चॅनिटीचा एरिया कुठला आहे, वेस्टर्न युरोप. मग त्याच्यामध्ये रोमच्या इकडे आले ते, आणि त्यांनी आपल्यासोबत येताना आपल्या आयडियाज, विचार हे सगळं आणलं. मग ते सगळं, तो काळ जो आहे प्रबोधनाचा वगैरे सगळं येऊन ते झालं होतं. आणि या प्रबोधनातून जन्माला आलं की सगळ्याला समर्थन देण्याकरता निरंकुश राजेशाही पाहिजे. मुद्दा काय की निरंकुश राजेशाह्या स्थापन झालेल्या होत्या, याच्या मागे एवढं सगळं बॅकग्राऊंड आहे. त्याच्या अगोदरही झालेलं होतं. मग तो येईपर्यंत झालं होतं म्हणून त्याच्या समोर राजेशाह्याच होत्या. स्वतःचा एरिया त्याचा गणराज्याचा होता आणि काही छोट्या राजेशाह्या होत्या, पण मोठे राजे त्याच्या समोर होते आणि त्याला ते आदर्श म्हणून बसलेत, म्हणून त्याचं चिंतन त्या पद्धतीने खाली झालं. त्या तुलनेमध्ये आपल्या स्वतःच्या देशाची दुरावस्था मेकेवेलीला अर्थ अस्वस्थ करत होती. हे लोक स्पेन, पोर्तुगाल वगैरे मोठा एरिया, मोठे राजे,
स्पेनने ब्राझील शोधला होता, अमेरिका खंड शोधला, पोर्तुगालने त्यांच्या लाईन ऑफ इल्युमिनेशन पोपने आखून दिली होती त्यांना की या लाईनच्या ईस्टला पोर्तुगाल बघेल, वेस्टला जगाची विभागणी करून दिली होती त्यांनी, की पूर्ण लाईन आखून दिली होती की इथून पुढे स्पेन आणि पोर्तुगालमध्ये तू ईस्टमध्ये जा आणि तू वेस्टमध्ये जा, म्हणजे वेस्टमध्ये जे काय असेल ते सगळं स्पेन बघेल, ईस्टमध्ये जे काय असेल ते पोर्तुगाल बघेल, म्हणजे भारत मग पोर्तुगालच्या वाट्याला आला होता आणि मग अमेरिका खंड हा स्पेनच्या वाट्याला आला होता. त्याचं काही पालन कोणी केलं नाही, पण मुद्दा काय आहे की ही दोन लोक प्रचंड सोनं, प्रचंड सदनता आणत होती कंटिन्यू, आणि त्या तुलनेमध्ये जे आधीचे सदन राज्य होते, सिटी स्टेट, ते कोणत्याच यादीत बसत नव्हते. मग त्याला ते अस्वस्थ करत होते, त्याला वाटलं की आपलं पण एक राज्य पाहिजे, तेव्हा कुठे आपल्याला करता येईल. पुढे गेल्यानंतर तुम्हाला युनिफिकेशन ऑफ इटली झाल्यानंतर जेव्हा मुसोलिनी आला तेव्हा मुसोलिनीचा हाच आटापिटा, इटलीवाल्यांचा हाच आटापिटा राहिलाय की कोणी एकेकाळी आम्ही कल्चर होतो जगाचं, आमच्याकडे रोमन एम्पायर होतं, आम्ही जगाला बऱ्याचशा गोष्टी दिल्यात, मग आता ते आम्ही पुन्हा एकदा सदन कधी होणार, बाकीचे लोक पुढे चाललेत. मग त्या तुलनेतनं मुसोलिनीने मग ते जुन्याकडे जाण्याचा जो कार्यक्रम होता की आम्ही जुन्या काळी काय होतो, मग ती फॅसिझमची संकल्पना त्याने तिकडे काढून घ्यायची. राष्ट्र महत्वाचं, धर्म महत्वाचा, जुन्या परंपरा महत्वाच्या, संस्कृती महत्वाची, आपल्याला परत एकदा ताकदवान बनायचे वगैरे वगैरे, म्हणून त्याने जे काही मांडलं ते त्याच्या त्या दलाला फॅसिओ म्हणायचे, म्हणून त्याच्या तत्वज्ञानाला फॅसिझम म्हणतात. ते डिटेलमध्ये आपण जेव्हा आयडिओलॉजी बघू तेव्हा बघू, परंतु मुद्दा काय आहे की हे पुन्हा एकदा पुढे गेल्यानंतर इटलीला तेच दुःख राहिलंय कायम की आपली काही प्रगती नाही. ते हा त्याचा पहिला टप्पा की मेकेवालीला तर क्लिअर कट होतं की सिटी स्टेट आहेत, काहीच प्रगती नाही, आपल्याला एक राज्य पाहिजे. मेडिची घराणे आणि समस्त इटालियन लोकांना जागा होण्याचं आवाहन त्याने केलं की तुम्ही का होत नाहीत, पण आपल्याला एक देश तयार करा, तुम्ही नुसत्या एका छोट्याशा फ्लॉरेन्सवरती राहू नका. फ्लॉरेन्स, नेपल, मिलान, व्हेनिस, रोम, पापाल स्टेट, सार्डिनिया, पिडमॉन्ट सगळं एकत्र घ्या आणि एक देश बनवा आणि त्याच्यावरती एक राजा ठेवा, तेव्हा कुठं आपली प्रगती होईल, हे त्याला म्हणायचं. त्याच्यामुळे इटलीचं एकत्रीकरण व्हावं ही त्याची तळमळ होती आणि त्यासाठी वाटेल ते करायला त्याची हरकत नव्हती. मग आता स्वतःच्या देशाविषयी जे त्यांनी मांडलं ते मग कोणत्याही देशाला लागू पडायला चालू झालं की मग त्याच्या देशाविषयी त्यांनी काय केलं, प्रिन्सने काय केलं पाहिजे, सगळं केलं पाहिजे जे काय पटेल ते. मग याचा अर्थ तो जर त्याच्या देशाविषयी म्हणतो, याचा अर्थ ते दुसऱ्याही देशांमध्ये ते लागू पडतं, म्हणून तो हुकुमशहा लोकांना पटतो की राजाने काय केलं पाहिजे, काय वाटेल ते केलं पाहिजे. मग त्याचं जे काही मूळ साध्य होतं ते हे होतं, साध्य म्हणजे एंड. एंड काय, इटलीचं युनिफिकेशन झालं पाहिजे, एक देश निर्माण झाला पाहिजे, एक राष्ट्र निर्माण झालं पाहिजे, नेशन स्टेट निर्माण झालं पाहिजे, हे एंड आहे. मग आता एंडसाठी मीन्स जे आहेत म्हणजे साधनं जी आहेत ती साधनं पवित्र असली काय आणि अपवित्र असली काय याच्याशी काही घेणं देणं नाही. तो म्हणतो की एंड इट सेल्फ हे साधन आहे, म्हणले मीन आहे, मीन्स आहे. याचं पण पुढे स्टेटमेंट आपल्याला येईल, ते अजून विचारलं गेलं नाही, ते विचारलं जायला पाहिजे की एंडच महत्वाचं आहे, साधनं महत्वाची नाही. म्हणजे ज्याला साधन शुचिता म्हणतो आपण की साधनं म्हणजे स्वातंत्र्य मिळवायचंय भारताला, तर मग गांधीजींचा रस्ता अहिंसक सत्याग्रहाचा, हे झालं मीन्स. एंड काय, स्वातंत्र्य. क्रांतिकारकांचा रस्ता काय, हिंसक घडामोडींमधनं क्रांती घडवून आणून आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं. मग त्यांचं पण एंड सेमच आहे, फक्त मीन्स चेंज आहे. मग आता एकामध्ये रक्त सांडणार, एकामध्ये रक्त साडणार नाही. मग लोकांच्या हिशोबानुसार किंवा त्यांच्या हिशोबानुसार मांडणं, गांधींच्या हिशोबानुसार काय की एकामध्ये साधन शुचिता आहे, की त्याच्यामध्ये पवित्रता आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही व्हायलन्स नाही करत आहे, चुकीच्या गोष्टी नाही करत आहे. मग क्रांतिकारकांचं म्हणणं काय किंवा सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्यांचं म्हणणं काय की युद्धाच्या मार्गाने प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. मग मीन्स काय, जस्टिफाईड आहे, लढाई करून रक्त सांडून लोकांना मारून स्वातंत्र्य मिळालं तरी चालेल, पण ते मिळालं पाहिजे. एंड महत्वाचा आहे, मीन्स महत्वाचे नाही. मग हिटलरसाठी हात मिळवावा लागला तरी चालेल, सेम कारभार. तो तसा तो कारभार होता की यांचं पण म्हणणं की मीन्स महत्वाचे नाहीत, साधनं महत्वाची नाहीत, कशाने तुम्ही ते साध्य मिळवत. म्हणजे आता पेपर पास करायचं असेल तर एक गोष्ट आहे की चांगला अभ्यास करून पेपर पास करणे, हे झालं मीन्स. चांगला अभ्यास, पेपर पास करणे हे उद्दिष्ट. दुसरा मार्ग आहे पेपर फोडून पेपर पास करणे. मग आता हे पण ते पास करणे हे एंड एकच आहे की पोस्ट काढणे. मग आता पेपर फोडून पोस्ट काढताय का अभ्यास करून काढतं, मग याला अभ्यास करून काढणे याला साधन शुचिता म्हणतात. या बहुला त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. की मेकॅवलेचं म्हणणं होतं की हे साध्य जे इटलीचं एकत्रीकरण होऊन समर्थ राष्ट्र बनावं या साध्याच्या हिशोबानुसार त्याचं संपूर्ण राजकीय चिंतन घडलंय. म्हणजे पुढचं जे काही चिंतन आहे हे सगळं बॅकग्राऊंड तुम्ही लक्षात ठेवलं का मग तुम्हाला लक्षात येईल की तो पुढे जे जे बोललाय ते का बोललाय. हे का पाहायचं असतं आपल्याला बॅकग्राऊंड एखाद्या पॉलिटिकल थिंकरचं, कारण की तो पुढे जे बोललाय त्याच्या मागे त्याच्या डोक्यात विचार चालू काय होते, त्याला अचीव काय करायचंय, काय सांगायचंय लोकांना, पार्श्वभूमी काय. पार्श्वभूमी कळली का तुम्हाला इझिली पुढच्या गोष्टी या
क्लिअर व्हायला लागतात, की एकदा तुम्हाला कळलं की मेकियावेली या काळाचा अपत्य होता, असं असं वाटत होतं, हे त्याचं गोल होतं, म्हणून आता इथून पुढे जे लिहिलेलं आहे ते काय काय महत्वाचं. तर बघू आपण त्या काळात